महानगरपालिका निवडणूक रणधुमाळी। आतापर्यंत एकूण 70 नगरसेवक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। भाजपचे सर्वाधिक 44 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। शिंदेच्या शिवसेनेचे 22 नगरसेवक बिनविरोध निवडलेत, तर राष्ट्रवादीचे 2, इस्लामिक पार्टीचा 1 बिनविरोध, तर 1 अपक्ष उमेदवार बिनविरोध या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। बिनविरोध निवडणुकांचा सविस्तर अहवाल द्या असं आता निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। उमेदवारांनी माघार घेतली तेव्हा त्यांच्यावर दबाव होता का, सर्व शहानिशा करून निवडणूक आयोगाने अहवाल मागवला आहे। जगाच्या इतिहासात इतके बिनविरोध कधी झाले नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। देशाच्या इतिहासामध्ये नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध लोक कधी निवडून आले नव्हते। हे तुम्हालाही माहिती आहे, पत्रकारांना माहिती आहे, राजकीय विश्लेषकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे। 60, 65 लोक बिनविरोध निवडून येतात। कोणत्या आधारावर, काय म्हणून असं यांचं कर्तृत्व की यांना बिनविरोध लोकांनी निवडून द्यावं? आणि या महाराष्ट्रामध्ये हा जो नवीन ट्रेंड सुरू झाला आहे बिनविरोध निवडून आणण्याचा, साम दाम दंडभेद, जबरदस्तीनं समोरच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावायची, त्यासाठी निवडणूक यंत्रणा वापरायची, नाहीतर समोरच्या उमेदवारांवरती पैशाचा पाऊस पाडायचा। 5 कोटी 10 कोटी रुपये दिले या बिनविरोध होण्यासाठी आणि उमेदवारांना माघार घेण्यासाठी। खुशाल चौकशी केली पाहिजे, आमची मागणी आहे याबद्दल चौकशी केली पाहिजे। मला 100% माहिती आहे, जे काही अनौपचारिक आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत, जवळपास 45 उमेदवार निवडून आले आहेत। एकनाथजीचे आले आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, पक्ष वगैरे आहेत। हे सर्व तिथल्या स्थानिक विषयामध्ये त्या ठिकाणी इतर उमेदवारांनी त्यांना समर्थन दिलं आणि मॅक्झिमम महायुतीचे काय आले तर जनतेला किंवा जे आमच्या विरुद्ध उभे राहिले त्यांना कळलं आहे की महायुतीचा उमेदवार निवडून आला तर विकासाचं राजकारण होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।